निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीची जागा वाटपाचा जो तिढा आहे तो निर्माण झालाय। जागांची वाटाघाटी करण्याआधी अजित पवारांनी आपलीच ताकद तपासून पाहण्याचं ठरवलंय। त्यासाठी सर्वे देखील सुरू केलाय। पाहूयात हा रिपोर्ट। लोकसभेसाठी भाजपकडनं 26-22 फायनल होण्याची शक्यता आहे। भाजप 26 जागा आपल्याकडे ठेवून शिंदे अजित गटाला 22 जागा देईल। अजित पवार गटाकडून लोकसभेच्या 9 जागांवर दावा करण्यात आलाय। त्यापैकी बारामती, शिरूर, सातारा, रायगड या मतदारसंघात अजित गटाला संधी मिळेल। या व्यतिरिक्त अजित पवार गटाला भंडारा, गोंदिया, दक्षिण मुंबई, परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगरचीही जागा हवी आहे। मात्र शिंदे गटाकडून अजित पवार गटाला 9 जागांवर विरोधाची शक्यता आहे। त्यामुळे शिंदे गटासोबत जागांसाठी वाटाघाटी करण्याआधी आपली ताकद जोखून घेण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी 22 जागांवर दावा केलाय। अजितदादा गटासमोर शिंदे गटाचा अडथळा आहेच। शिवाय महायुतीमध्ये मोठा भाऊ कोण यावरूनही अनेकदा खटके उडाले। काही नाही, छोटा नाही, मधला नाही, धाकटा नाही, खूप मोठा नाही, काही नाही, सगळं व्यवस्थित। युतीमध्ये कधी लहान मोठा भावाचा काही प्रश्नच येत नाही। पण पक्ष म्हणून जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यामुळं सर्वात जास्त खासदार आणि आमदार हे भाजपाचे असल्यामुळं आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहोत।